मुंबईच्या मालाड परिसरातील विजय इंडस्ट्रियल इस्टेटमधील अनमोल टॉयज कंपनीला रात्री भीषण आग लागली। शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली। सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 7 वॉटर टँकरनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे। संध्याकाळच्या सुमारास कामगार फॅक्टरी बंद करून घेण्यासाठी घरी निघाले असता ही आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो। तब्बल 34 नवजात बालकांनी जीव गमावल्यावर गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सरकारी रुग्णालयाला भेट द्यायला सवड मिळाली। बाई गंगाबाई सरकारी रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। राजकुमार बडोलेंनी रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या सुविधांचा आढावा घेतला असता ते देखील थक्क झाले। डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतात असा आरोप रुग्णांनी बडोलेंसमोर केला। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन बडोलेंनी दिले। अनेक तक्रारी या ठिकाणी दिल्या तर त्याच्या संदर्भातली पण चौकशी करण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो आहोत। निश्चितच या संदर्भात कुणी हलगर्जीपणा करत असेल, डॉक्टर या ठिकाणी या करत असतील किंवा कोणती निष्काळजी करत असतील त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत। औरंगाबादमधल्या शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे अभियांत्रिकी पेपर प्रकरणात आणखी 25 विद्यार्थ्यांना अटक झाली आहे। पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली। याआधी नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरात अभियांत्रिकीचे पेपर लिहिणाऱ्या 27 विद्यार्थ्यांना पोलिसांनी 17 मेला अटक केली होती। यामध्ये शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे, त्यांचा मुलगा किरण, साई संस्थेचा अध्यक्ष ॲडव्होकेट गंगाधर मुंडे, मंगेश मुंडे, प्राचार्य आणि 2 प्राध्यापकांसह एकूण 33 जणांचा समावेश होता। नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाने सिद्धिविनायकाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावलाय। तसंच गणपतीला मोगरा, गुलाब आणि चाफ्याच्या फुलांची सजावट केल्यामुळे मूर्तीचं रूप अतिशय लोभसवाणं झालंय। उन्हाच्या काहिलीपासून देवालाही दिलासा मिळावा म्हणून भाविकांनी गणपतीच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावलाय।